खूप उशीर झाला आज. बसले होते पोरं मोबाईल बघत. बसले तर बसले तसेच. आता काम आवरलं सगळं. मग म्हणलं चला आता व्हिडिओ तरी बनवते. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मित्रांनो, मी असे काही व्हिडिओ टाकले होते माझ्या लहानपणाबद्दल, म्हणजे असं काहीतरी बोलून टाकले असते व्हिडिओ. तर त्याला कमेंट काय आली की ताई तुम्ही एवढे तुमचे कधी कधी व्हिडिओ असा येतो की तुमचे पहिल्यापासून तुम्हाला कोण नव्हतं असे व्हिडिओ येतात कधी कधी, पण तुम्ही पूर्ण डिटेल दिली नाही, देत पण नाही. मला गरज पण नाही वाटत की पूर्ण डिटेल देण्याची. टायमाला तर देईन असं काय नाही, पण ते घरातली गोष्ट जास्त माझ्या मुलांना जास्त आवडत नाही. त्यांना जास्त आवडत घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्या. तर मी बोलता बोलता बोलून जाते. पण जास्त माझे त्या शब्दाने माझ्या घरात जास्त भांडण लागण ना एवढं नाही बोलत. तात्पुरतं बोलून जाते. तरी पण थोडंसं मनाला कुठं गोष्ट लागली तर एखादा व्हिडिओ बनवते आणि टाकते. तर तुम्हाला सांगू, आईबाप नसले ना जीवन लय कठीण आहे. आईबाप असल्यावर किंमत लागत नाही, पण नसल्यावर आठवण येते आईबापा म्हणजे काय असतं. पण आताचं कसं आहे, सगळं बदललं आहे. आई बाप बहिणी बाळ सगळं बदललं आहे. आता गरिबाची दुनिया नाही, आता पैशावर चालतं आहे सगळं. आहे कुठं कुठं इमानदारी, पण गरिबाची दुनिया नाही आहे. सगळे आपापल्या तालात चालत आहेत. आणि खरं म्हणलं ना, स्वतःसाठी जगणं हे लय गरजेचं आहे आताच्या काळात. कोणी नाही कोणाचा विचार नाही करत आता हल्लीच्या जमान्यात. तुम्ही कोण आमचे ना आम्ही कोण तुमचे. त्याच्यासाठी ना स्वतःसाठी जगणंसुद्धा लय गरजेचं आहे. आहेत मुलं लहानाचे मोठे करायचे, तुमचे रांकेला लागा तुम्ही. लहानाचे मोठे करणं हे आपलं कर्तव्य आहे, पण जास्त कोणाची अपेक्षा करायची नाही. खरं आहे का नाही?